मी निघतो. राजकुमार थांब. बस. अगं नाही, एक अर्जंट काम आहे गॅरेजमध्ये. जरा बस. मला काहीतरी महत्वाचं बोलायचं सगळ्यांशी. आजच बोलायचंय आणि आत्ताच. सारंग, तू असं म्हणाला होतास की हा जर का लग्नाचा विधी केला आपण तर आपला बिझनेस, आपली कंपनी रूपम कॉस्मेटिक्स याची तर नाचक्की होईलच, पण आपल्या घराण्याबद्दल सुद्धा लोक बोलतील, नावं ठेवतील. तुझं बरोबर आहे, नाही असं नाही, पण सारंग, हे सगळं न होता जर का हा विधी करता आला तर तुझी काही हरकत नसेल ना? अगं आई, तू हे सगळं काय बोलतेस? सारंगचं दुसरं लग्न आपण करणार आणि ते लोकांना कळणार नाही असं होईल का? नाही नाही, ते मला माहितीये, पण लोकांच्या नजरेत पडायच्या आधीच हे करणं खूप महत्वाचं आहे. मोजक्या लोकांमध्ये लो प्रोफाईल राहून घरच्या घरी, मग तर चालेल ना? मुलगी कोण आहे, काही ठरलंय का आपलं? त्या मुलीच्या भविष्याचा प्रश्न आहे. कोण आपलं भविष्य या सगळ्या गोंधळात घालवेल? एक्झॅक्टली. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नाहीये. उत्तर आहे. मुलीचं नाव आहे अनामिका. आई, हे सगळं काय आहे? काय बोलतेस तू? आपण अनामिकाला सावलीच्या मदतीसाठी इथे आणलं होतं, हे तू विसरलीस का? नील, अरे तू सावलीच्या मनाचा विचार करत नाहीयेस, पण ह्या मुलीचं आयुष्य तरी बर्बाद नको करूस. तिलोत्तमा, नील म्हणतो ते बरोबर आहे. तू परस्पर हा निर्णय घेऊन मोकळी झालीस. नाही, लौकिक अर्थाने मी या घरचा प्रमुख आहे ना, मग मला विचारायची गरज सुद्धा वाटली नाही तुला? ऐका ना, मी जे काय करते ते नीट विचारपूर्वक करते. आपल्या सगळ्यांसाठी जे योग्य आहे तेच करते मी. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवाल, प्लीज. सारंग, मी हात जोडते, मी विनंती करते. बाकी कुणासाठी नको, माझ्यासाठी प्लीज हो म्हण ना. प्लीज सारंग. चालेल, मान्य आहे. काय